कन्स्ट्रक्शन वर्सेस प्रांजल अनन्या 11 या दोन संघामध्ये. दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक, ऑल द बेस्ट बोथ द टीम. आणि त्याचबरोबर संघ मालकांनाही आम्ही शुभेच्छा देऊ. या सामना तुमच्यासाठी कदाचित विजयाचा ठरेल. आणि ऐकूया आवाज पहिल्या इनिंग मध्ये मिलन यांचा. यस मिलन, ओव्हर टू मिलन. तिसरी मॅच आपण अनुभवणार आहोत. वैष्णवी कन्स्ट्रक्शन 11 वर्सेस पाहायला मिळेल प्रांजल अनन्या 11. या दोन संघादरम्यान फाईट पाहायला मिळेल. तिसरी मॅच आपल्या भेटीला ग्रामपंचायत पिंपलोली प्रीमियर लीग पर्व 5. या 5व्या पर्वातील आजचा पहिला दिवस. पहिल्या दिवसातील तिसरी मॅच. या मॅचला केली जाईल सुरुवात. गोलंदाजी मार्कवरती अजय तयार होत आहेत. कॅप्टन पहिला बॉल अजयचा. यावेळेस अतिरिक्त दाबेनं या तिसऱ्या मॅचला सुरुवात पाहायला मिळेल. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पोहोचली आहे. वैष्णवी कन्स्ट्रक्शन 11 टीमची पाहू शकाल. सोमनाथ आणि प्रदीप ही सलामीची जोडी. स्ट्रायकर वरती सोमनाथ आहे, नॉन स्ट्रायकर वरती प्रदीप. पहिल्या बॉल साठी पुन्हा प्रयत्न अजयच्या माध्यमातून. पहिला बॉल समोरच्या दिशेला फटका. डीप मध्ये क्षेत्ररक्षक भरपूर प्रयत्न करतात. थोडासा वेग कमी पडला क्षेत्ररक्षकाचा. चेंडूपर्यंत पोहोचू शकले असते परंतु पोहोचता आला नाहीये. इथून पहिल्या बॉलवर चौकार येईल. 5 धावा धावपलकावरती पाहायला मिळेल. वाईटची एक अतिरिक्त धाव आणि चौकार अशा 5 धावा धावपलकावरती. सेकंड बॉल कार्पेट लेवलला फटका. मिड ऑफला आहेत फिल्डर. फील्ड फेकी तोपर्यंत एकच धाव पाहायला मिळते. एक धाब्यावरती समाधान आता मानावं लागेल. धावपलक जाऊन पोहोचलंय ते 6 या आकड्यावरती. 6 धावा अनुभवताय आपण. ग्रामपंचायत पिंपलोली प्रीमियर लीग 5व्या पर्वाचा थरार. चांगल्या बिग फाईट मॅचेस रंगतायत या मैदानावरती. जनार्दन स्मृती क्रीडांगण बाकरीचा पाडा या मैदानावरती आपण अनुभवतो ही स्पर्धा. गोलंदाजी बार्क वरती गोलंदाज अजय आहेत. कॅप्टन आहेत प्रांजल अनन्या 11 टीमचे. या बल्ले चांगला फटका. क्षेत्ररक्षक होते बल्लू. एक धाव येते. एका धाब्याने धावपलक जाऊन पोहोचेल 7 या आकड्यावरती. 7 धावा धावपलकावरती. 3 बॉल इथून शिल्लक आता या ओव्हर मधील. चौथ्या बॉलवर फटका पाहायला मिळतो. आडव्या बॅटनं सोमनाथ. चांगली फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. चांगली धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न. सलामीला पोहोचले सोमनाथ आणि प्रदीप. 2 चौकार आपण सोमनाथच्या बॅट मधून पाहिले. धावपलक जाऊन पोहोचले ते 11 या आकड्यावरती. 11 धावा धावपलकावरती पाहायला मिळतील. 4 चेंडू संपले. अजय गोलंदाजी मार्क वरती आलाय. कॅप्टन आहे. फिक्स खेळाडू प्रांजल अनन्या 11 टीमचा अजय सोनावले गोलंदाजी मार्ग वरती. अद्यापर्यंत या 4 चेंडू वरती धावा खर्च केले 11. अजूनही टोटल 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 5वा बॉल. खोलवर टप्प्याचा चेंडू. कार्पेट लेवल फटका. लॉंग ऑनला डीप मध्ये आहे क्षेत्ररक्षक. एक धाव कंप्लीट झाली आहे. प्रदीप थांबवलं सोमनाथने प्रदीपला. एकच धाव या बेलेस. एका धावेने 12 आकडा धावपलकावरती. स्ट्राईक रोटेट होत असताना पाहायला मिळेल. आता स्ट्रायकर रेट वरती पोहोचतायत अंतरड वरडी टीमचे धडाक्याचे फलंदाज प्रदीप. ऑल स्ट्राईक पाहायला मिळतील वैष्णवी कन्स्ट्रक्शन टीम साठी. आता त्यांना देखील चांगली कामगिरी करावी लागेल. लास्ट बॉल. लास्ट बॉल वरती फटका फसलाय. गोल्डन विकेटची संधी. उलट्या दिशेने धावत इथे चुकी पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. प्रदीपची विकेट माघारी आली असती. संधी गमावली आहे. सलामीला गेलेला प्रदीप माघारी आला असता. 2 धावा यशस्वी कंप्लीट पाहायला मिळाल्या. या लास्ट बॉल वरती आलेल्या 2 धावा. 2 धावेने धावपलक जाऊन पोहोचलो. पहिल्या षटकांती 14 या आकड्यावरती. 14 रन्स फर्स्ट ओव्हर मध्ये पाहायला मिळतात. चांगली धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न पाहायला मिळतो. मोठी गोल्डन विकेट माघारी आली असती परंतु चुकी केली मानसने. झेल सोडला. विनंती अंपायर कुठल्या प्रकारची टीम मीटिंग न करता लगेच मॅचला सुरुवात करा.
पहिल्या षटकामध्ये अजयने खर्च केला 14, तर नंतर आता सेकंड स्पेलमध्ये येतात मानस. चुकी केली मानसने, आपण पाहिलं पहिल्या ओव्हरमध्ये गोल्डन विकेट माघारी आली असती. प्रदीपची जेल सोडली, सलामत बाला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. प्रदीप प्रांजल अनन्या 11 टीम आणि या टीमचे ओनर देखील मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना पाहायला मिळतील. प्रमोद माली असतील, त्यानंतर अशोक सोनावले असतील, टीमचे ओनर आहेत मैदानाच्या आतमध्ये. त्यांच्या माध्यमातून देखील चांगला खेळ पाहायला मिळेल. नक्कीच जाऊया मॅचकडे. सेकंड ओव्हरला इथून सुरुवात केली जाईल. पहिल्या ओव्हरमध्ये बनवल्या 14 वैष्णवी कंस्ट्रक्शनने. सोमनाथसाठी चेंडू, या बल्लेस आपण पाहतोय चांगला फटका, वेगाने धावतायत अजय. भरपूर प्रयत्न करतील, शेवटपर्यंत पाठलाग केला परंतु चेंडू अडवता येत नाहीये. पहिल्या चेंडूवरती 4 धावा अर्जित करत असताना सोमनाथ 4 धाब्याने धावपळक जाऊन पोहोचतंय 18 आकड्यावरती. 18 धावा धावपळकावरती. चांगली पटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. बनवायचा मोठा टार्गेट प्रांजल अनन्या टीम समोर वैष्णवी कंस्ट्रक्शन. आणि त्याच चांगला फटका पाहायला मिळाला. मानस गोलंदाजी मार्गवरती पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर पुन्हा तयार होईल. बॅटर सोमनाथ पाटील ऑन स्ट्राईक आहे. यावेळी सोमनाथच्या बॅट मधून फुल टॉस चेंडूवरती प्रहार चढवण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती मोठा फटका. वाडिश लोंगॉनला क्लिअर करत असताना षटकार. 6 धावा अर्जित करतील. 6 धावेने धावपळक उंचावत असताना पाहायला मिळतं 24 या आकड्यावरती. 24 धावा धावपळकावरती. तिसऱ्या बॉलवरती कार्पेट लेवलने फटका. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट झाली आहे. थांबवलं सोमनाथने प्रदीपला एकच धावेवरती. एका धाबेनं धावपळक 25 या आकड्यावरती जाऊन पोहोचत असताना पाहायला मिळते. अद्यापर्यंत चांगली धावसंख्या पाहायला मिळेल वैष्णवी कंस्ट्रक्शन 11 टीमची. यावेळेस फटका दर्जेदार डीप मध्ये. कॅप्टन अजय कुठल्याही प्रकारची चुकी न करता पकडतायत चांगला झेल. 18 क्रमांक पहिला सलामीची जोडी फोडण्यात यशस्वी पाहायला मिळतील गोलंदाज मानस. आता यावेळेस चांगली कामगिरी. बॅक टू द डगआउट प्रदीप. मैदानाच्या आतमध्ये वंडाऊच्या भूमिकेत पोहोचतायत वैष्णवी कंस्ट्रक्शनचे कॅप्टन विघ्नेश. आता जबाबदारी आहे. चांगली धावसंख्या अद्यापर्यंत पाहायला मिळते. उर्वरित या षटकाचा विचार केला तर अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. मानस गोलंदाजी मार्गवरती 2 चेंडू जर का पाहिले तर अगदी 10 धावा खर्च केल्या होत्या. तर नंतर तिसऱ्या चेंडूवरती 1 धाव आली. चौथ्या चेंडूवरती विकेट. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी आता पेश करत असताना लास्ट 2 बॉल. विघ्नेशसाठी 5वा चेंडू समोरच्या दिशेला डाऊन दी ग्राउंड. यावेळेस फटका दर्जेदार पाहायला मिळेल. 6 धावा अर्जित करतील कॅप्टन. जबाबदारी आता त्यांच्या खाद्यावरती. विघ्नेश पोहोचले. चांगला फटका पाहायला मिळाला. 6 धावा 6 धाबेने धावपळक जाऊन पोहोचते ते तब्बल 31 या आकड्यावरती. 31 धावा धावपळकावरती पाहायला मिळत आहेत. वैष्णवी कंस्ट्रक्शनचे आपण पाहतोय संघमालक इथवर उपस्थित होत आहेत. जयेश दादा डायरे इथवर उपस्थित झाले. या स्पर्धेसाठी आपलं देखील सहर्ष असं स्वागत. या स्पर्धेसाठी अगदी यावर्षी न्यू टीम आमच्या या ग्रामपंचायत पिंपलोली प्रीमियर लीग मध्ये सामील झाली वैष्णवी कंस्ट्रक्शन. यावेळेस कार्पेट लेवलने फटका. डीप मध्ये सर्कलमध्ये क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळतं. 1 धाव निश्चितच कमावली जाईल. षटक संपल्याचा इशारा पंचांचा आमच्यापर्यंत येतोय. लास्ट बॉल वरती आली 1 धाव. एका धाबेने 2 षटकांती बनल्या 32. अजूनही 2 षटकांचा खेळ शेष आहे. पहिल्या ओव्हरमध्ये कॅप्टन अजयने 14 धावा खर्च केल्या. तदनंतर मानस आले गोलंदाजी मार्कवरती. सेकंड बेलमध्ये त्यांनी खर्च केले 18. टोटल बनली अद्यापर्यंत 32. अजूनही निर्णायक 2 षटक मैदानाच्या आतमध्ये फर्स्ट इनिंग मधील शेष असतील.
चांगली फटकेबाजी, चांगलं मोठं आव्हान ठेवण्याचा प्रयत्न आता वैष्णवी कंस्ट्रक्शन कडून केला जातोय. एक विकेट नक्कीच माघारी आली. सलामीला गेलेला प्रदीप, त्यानंतर विघ्नेश पोहोचले, त्यांच्या बॅटमधून आपण एक षटकार पाहिला डाऊन दी ग्राउंड. चांगली फटकेबाजी. स्टार टेनिस वर्ल्ड यूट्यूब लाईव्ह आपण थेट प्रेक्षेपण पाहू शकता. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये चांगलं काम अद्यापर्यंत पाहायला मिळाले. प्रत्येक चेंडू चांगल्या पद्धतीने टिप्पणी त्यांच्या माध्यमातून केली जाते. सेकंड ओव्हरमध्ये तयार होत आहेत गोलंदाज. अक्षय, एक विकेट नक्कीच माघारी आली. त्यानंतर फटकेबाजी चांगली मैदानामध्ये धाडस माणूस षटकारांचा चौकारांचा केला जातोय फलंदाजांकडून. कॅप्टन आहेत विघ्नेश, मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर वरती पाहायला मिळाले. सोमनाथ देखील चांगली फटकेबाजी त्याच्या माध्यमातून देखील पाहायला मिळाली आहे. आता नॉन स्ट्रायकर वरती आहे. 2 षटकांती बनल्यात. 32 किती बनवायचे आहेत, किती धावसंख्येचं आव्हान ठेवलं जाईल ते वैष्णवी कंस्ट्रक्शन 11 टीम समोर प्रांजल अनन्या टीमचं. अक्षयच्या या पहिल्या बॉल वरती फटका कार्पेट लेवलने डीप मध्ये धावतायत क्षेत्ररक्षक. मिसफील्ड पाहायला मिळते, अडवता आला नाहीये चेंडू. पहिल्या चेंडूवरती प्रहार पाहायला मिळाला विघ्नेशचा. 4 धावा अर्जित करतात. तिसऱ्या ओव्हरला सुरुवात चौकारानं 4 न मदतीनं धावपलक जाऊन पोहोचते ते तब्बल 36 या आकड्यावरती. 36 धावा धावपलकावरती. चांगली फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आहे. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. चांगली साथ अद्यापर्यंत गोलंदाजांची लाभत नाहीये ती प्रांजल अनन्या 11 टीमला. आपण पाहतोय पहिल्या ओव्हरमध्ये 14 आल्यात, सेकंड ओव्हरमध्ये 18. या ओव्हरची सुरुवात चौकारानं पाहायला मिळाली. विघ्नेशसाठी चेंडू सफल झाला होता. चांगला फटका पाहायला मिळतोय फाईन लेगच्या दिशेला. एक टप्प्याखेरी चेंडू सीमारेषा पलीकडे जात असताना 4 धावा अर्जित करतील. या अक्षयच्या ओव्हरमध्ये विघ्नेशने लगावले सलग 2 चौकार. आता चौकार हॅट्रिकच्या कदारावरती पाहायला मिळतील विघ्नेश. चांगली फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये. अद्यापर्यंत या ग्रामपंचायत पिंपलोली प्रीमियर लीग मधील चौकार षटकार विकेट हॅट्रिक कंप्लीट झाली नाही. आता संधी आहे ती विघ्नेशकडे. ग्रामपंचायत पिंपलोली प्रीमियर लीग 5व्या पर्वाची पहिली चौकार हॅट्रिक कंप्लीट होणार का? गोलंदाजी बार्क वरती अक्षय. 2 चेंडूवरती 2 चौकार आलेत. सातत्यानं अंतरवरती टीमसाठी चांगली कामगिरी करणारा या वर्षातील फॉर्म मधला हा प्लेयर आहे. स्ट्रायकर वरती पाहायला मिळेल विघ्नेश. गोलंदाज असो किंवा फलंदाज असो, त्याच्याकडे आशाभूत नजरेनं अंतरवरील टीम सातत्यानं पाहत असते. आता या लीग स्टेजच्या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी करत असताना चौकार हॅट्रिकच्या गदारावरती आहे अक्षय. पुन्हा तयार होईल तिसऱ्या बॉलसाठी. रिव्हर्सचं अटेड या वेळेस पाहायला मिळालं. नाखुश असेल स्वतःवरती. बॅट अँड बॉलचा कुठल्या प्रकारचा संपर्क त्याला करता येत नाहीये. डॉट बॉल इथून पाहायला मिळेल. 2 चौकार आल्यानंतर तिसरा चेंडू डॉट. चौथ्या बॉल वरती फटका भरपूर उंचावरती आहे. उंची गाठली आहे, लांबी देखील तितकीच पाहायला मिळते. दर्जेदार फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये षटकार लगावत असताना 2 चेंडूवरती चौकार आला. तिसरा चेंडू डॉट आला. असं वाटलं होतं आता थांबवण्याचा प्रयत्न अक्षयच्या माध्यमातून केला जाईल, परंतु नाही. मैदानाच्या आतमध्ये कॅप्टनशिपची जबाबदारी चांगल्या पद्धतीने आपल्या खांद्यावरती मिराबत असताना पाहायला मिळेल. विघ्नेश षटकार लगावतोय. 6 न धावपलक पोहोचतय. जाऊन पोहोचले ते तब्बल 46 या आकड्यावरती. 46 धाबा धावपलकावरती. यावेळेस देखील फटका हवेमध्ये. आता गोल्डन विकेटची संधी. जेल ड्रॉप झालाय. अजय कॅप्टन प्रांजल अनन्या 11 टीमचे चुकी करत असताना पाहायला मिळतील. 2 धाबा यशस्वीरित्या कंप्लीट पाहायला मिळाला. 2 ने धावपलक जाऊन पोहोचते ते तब्बल 48 या आकड्यावरती. 48 रन्स ऑफ द स्कोर बोर्ड पाहायला मिळतील. चांगली फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये.
अद्यापर्यंत चांगली धाबसंख्या वैष्णवी कंस्ट्रक्शन 11 टीमची पाहायला मिळते. धावफलकावरती धावा तब्बल 48 आहेत. उर्वरित या षटकाचा विचार केला तर तिसऱ्या षटकातील लक्ष्याच्या अजून एका चेंडूचा खेळ बाकी आहे. लास्ट बॉल अजूनही शेष असेल. लास्ट बॉल साठी विघ्नेश तयार. तिसऱ्या बॉलच्या लास्ट बॉल वरती फटका दर्जेदार आहे. भरपूर उंचावरती यावेळेस देखील यावेळेस चुकी संकेत मालीने यावेळेस ड्रॉप केला जाईल. 2 यशस्वीरित्या कंप्लीट. अंपायरचा इशारा येईल षटक संपल्याचा. 2 झाल्या कंप्लीट. 2च्या मदतीनं वैष्णवी कंस्ट्रक्शन 11 टीमचं अर्धशतक कंप्लीट होत असताना एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या फलंदाजीसाठी. अफलातून कामगिरी मैदानाच्या आतमध्ये विघ्नेशच्या माध्यमातून बाला मिळतीये. 2 वेळेस विघ्नेशला जीवनदान मिळाले. आता या मिळालेल्या जीवनदानाचा कितपत फायदा उचलेल. लास्ट ओव्हरचा खेळ अजूनही बाकी आहे. बनवल्यात अद्यापर्यंत 50. अजूनही 6 चेंडू त्यांच्या खात्यामध्ये असतील. प्रांजल अनन्या 11 टीम क्षेत्ररक्षण थोडंसं खराब पाहायला मिळालं. मानसने सेकंड ओव्हरमध्ये 18 खर्च केला. तदनंतर अक्षयने देखील 18 खर्च केलात. पहिल्या ओव्हरमध्ये 14 सलग 2 ओव्हरमध्ये 18 खर्च करत असतात. धावपळक जाऊन पोहोचले तब्बल 50 या आकड्यावरती. 50 धाबा धावपलकावरती. सलाबीला गेलेला सोमनाथ अजूनही बॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित बाला बिलेल. चांगली फटकेबाजी त्याच्या माध्यमातून देखील. तब्बल वैयक्तिक 21 धावसंख्येवरती बाला बिलेल सोमनाथ. लास्ट ओव्हरमध्ये संकेत. आता यावेळेस संघ मालक प्रमोद माली कुठल्या प्रकारची चुकी न करता पकडतील. चांगला जेल हादरा लागला जाईल. यावेळेस आता वैष्णवी कंस्ट्रक्शन 11 टीमला बॅक टू द डगआउट पाहायला मिळते. सोमनाथ पाटील न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. चेतन न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. चेतन गेलं. अद्यापर्यंत बनवल्यात 50. अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. गोलंदाजी बार्ग वरती संकेत माली आहेत. सेकंड बॉल साठी पुन्हा तयार. खोलवर टप्प्याचा चेंडू पाहायला मिळाला. संकेतच्या माध्यमातून एक धाव निश्चितच येईल. 51 आकडा धावफलकावरती पाहायला मिळेल. 1च्या मदतीने 51 पर्यंत पोहोचली आहे वैष्णवी कंस्ट्रक्शन 11. प्रथमेश जांभूलकर यांच्याकडून आता 500 रुपयाचा पारितोषिक असेल. विघ्नेशने जर का चौकार हॅट्रिक षटकार हॅट्रिक लगावली तर यावेळेस दर्जेदार फटका पाहायला मिळतो आहे. एक्स्ट्रा कव्हरला फटका येतो आहे. 4 धावा अर्जित करत असताना विघ्नेश. संकेत मालीवरती आता प्रहार चढवण्याचा प्रयत्न. 4च्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचते तब्बल 55 या आकड्यावरती. 55 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. विकेटने सुरुवात नक्कीच केली या षटकाची संकेतने. सेकंड बॉलवरती 1 धाव आली. तिसऱ्या बॉलवरती प्रहार चढवत असताना पाहायला मिळेल विघ्नेश. 4 धावा अर्जित करतात. उर्वरित अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. चौथा बॉल फुल टॉस आहे. यावेळेस फटका दर्जेदार पाहायला मिळेल. 6 धावा अर्जित करतात. षटकार चमकारांची फटकेबाजी आतिषबाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. वैष्णवी कंस्ट्रक्शन 11 टीम साठी
मोठी धावसंख्या उभारत असताना कॅप्टन विघ्नेश 6 ने जाऊन पोहोचतीये टीम 61 या आकड्यावरती. वैयक्तिक 35 धाब्यावरती खेळत असताना पाहू शकाल विघ्नेशला. धडाक्याची फलंदाजी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. उर्वरित लास्ट 2 चेंडू या ओव्हर मधील संकेत पुन्हा तयार. यावेळेस फटका दर्जेदार हवेमध्ये. तिसरी जेलची संधी. यावेळेस चुकी करणार नाही. 2 वेळेस जीवनदान मिळाले होते, तदनंतर आता तिसरी संधी पुन्हा आली जेलची. इथून जेल बादच्या स्वरूपात हदरा लागला जाईल वैष्णवी कंस्ट्रक्शनला. बॅक टू द डगआउट पाहायला मिळतील कॅप्टन विघ्नेश. वैयक्तिक 35 धाबा कमावून माघारी परतताना पाहायला मिळेल विघ्नेश. खरंच खूप चांगली फटकेबाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. टाळ्यांच्या गजरामध्ये त्याचं स्वागत केलं जात आहे. या वैष्णवी कंस्ट्रक्शन 11 टीम साठी चांगली कामगिरी पाहायला मिळते. लास्ट बॉल वरती कार्पेट लेबलने फटका पाहायला मिळतो. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न निश्चितच केला जाईल. 2 धाबा कंप्लीट. चुकीची फेकी पाहायला मिळाली. 2 धाबा कंप्लीट पाहायला मिळतील. पहिल्या डावाचा खेळ इथून समाप्त झाला. पहिल्या डावामध्ये बनवल्यात त्या वैष्णवी कंस्ट्रक्शन 11 टीमने तब्बल 63 धावा. पहिल्या डावामध्ये 63 धावसंख्या बनवली आहे. 64 धावसंख्येचं आता टार्गेट असेल प्रांजल अनन्या 11 टीम समोर वैष्णवी कंस्ट्रक्शन 11 टीमचं. यानंतरची चौथी मॅच आपल्या भेटीला येईल. जय मल्हार 11 विपक्ष सायली 11 या दोन संघादरम्यान फाईट पाहायला मिळेल. सायली 11 टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. जय मल्हार 11 टीमचे कॅप्टन आपण लगेच टॉस साठी या. पहिल्या डावामध्ये 63 धावा पाहायला मिळाल्या वैष्णवी कंस्ट्रक्शन 11 टीमच्या. आता बनवायच्या दुसऱ्या डावामध्ये प्रांजल अनन्या 11 टीमला तब्बल 64 धावा. मोठं आव्हान ठेवून मैदानाच्या आतमध्ये एंटर झाली आहे. विनंती करतो वैष्णवी कंस्ट्रक्शनचे ओनर जयेश दादा डायरे यांना की आपल्या शुभ हस्ते आपण या चौथ्या मॅचचा नाणेफेकीचा कौल करायचा आहे. यानंतरची चौथी मॅच आपल्या भेटीला येणार आहे. जय मल्हार 11 विपक्ष सायली 11 दोन्ही कॅप्टन आपण पाहतो उपस्थित आहे टॉस बॉक्स कडे. जयेश दादा डायरे यांच्या शुभ हस्ते आपण पाहतो नाणेफेकी केली जाते. जय मल्हार 11 टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत निखिल. तदनंतर सायली 11 टीमचे कॅप्टन अक्षय देखील उपस्थित आहेत. टॉस केला गेला. सायली 11 टीमने नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि बॅटिंग करण्याचा निर्णय त्यांचा आमच्यापर्यंत पोहोचतोय. फिल्डिंगसाठी आता आमंत्रित केलं जाईल ते जय मल्हार 11 टीमला. व्यासपीठावर बसून आपण पाहतोय जयेश दादा डायरे या मॅचचा आनंद लुटतायत. ओनर आहेत वैष्णवी कंस्ट्रक्शन 11 टीमचे. आता बडवायच्यात प्रांजल अनन्या 11 टीमला 64 धावा आणि या 64 धावसंख्येच्या आव्हानाला प्रत्युत्तर देण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये गणेश आणि कॅप्टन अजय रवाना होत असताना पाहायला मिळतील. पहिल्या डावामध्ये चांगली फटकेबाजी पाहायला मिळाली ती वैष्णवी
कंस्ट्रक्शन 11 टीमची. तदनंतर आता या सेकंड डावासाठी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी रवाना होते गणेश आणि अजय. साजन शेकटे आणि भारत कालन यांनी जर का जेल पकडला तर साजन सोनावले यांच्याकडून प्रत्येक जेलसाठी 100 रुपयाचं पारितोषिक असणार. मॅचला इथून सुरुवात केली जाईल. दुसऱ्या डावाला सुरुवात. गोलंदाजी मार्गवरती कॅप्टन विघ्नेश तयार होतात. यावेळेस पहिल्या चेंडूवरती अजयच्या बॅट मधून प्रहार. आव्हान मोठं आणि त्या आव्हानाला प्रत्युत्तर द्यायचं असेल तर सुरुवात मोठ्या फटक्याने करायला हवी आणि ती सुरुवात गोल्डन सुरुवात पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये करत असताना अजयच्या पहिल्याच बॉलवर विघ्नेशच्या पहिल्याच बॉलवर अजयच्या बॅट मधून षटकार येतोय. 6 धावा अर्जित करत असताना पाहायला मिळतील. पहिल्या डावामध्ये चांगला खेळ पाहायला मिळाला वैष्णवी कंस्ट्रक्शन 11 टीमचे कॅप्टन विघ्नेशचा. तदनंतर आता प्रांजल अनन्या 11 टीमचे कॅप्टन अजय पहिल्या चेंडूवरती हावी होत असताना पाहायला मिळतील. पहिल्या चेंडूवरती 6 आल्या. दुसऱ्या डावाला सुरुवात अजयने षटकाराने केली आहे. आनंदमय वातावरण आता प्रांजल अनन्या 11 टीम साठी आहे. सेकंड बॉल वरती यू मिस आय डेफिनेटली हिट. पहिला चेंडूचा खेळ तुझ्या वाट्याला आला परंतु दुसऱ्या चेंडूचा खेळ आता माझ्या वाट्याला. कॅप्टन विघ्नेश कमवतील चांगली विकेट. हद्रा क्रमांक पहिला लागत असताना प्रांजल अनन्या 11 टीमला बॅक टू द डगआउट अजय सोनावले. पहिल्या चेंडूवरती षटकार नक्की झाला. तदनंतर लगेच कमबॅक पाहायला मिळालं. कॅप्टन विघ्नेशने कमावली गोल्डन विकेट. मैदानाच्या आतमधून बाहेर परतताना पाहायला मिळाला अजय. 6 धावा कमवल्यानंतर माघारी परत आहेत न्यू बॅटर. मैदानाच्या आतमध्ये वनडाऊनच्या भूमिकेत पोहोचतील संकेत. अजयची जागा भरून काढण्यासाठी आता जबाबदारी आहे प्रांजल अनन्या 11 टीमची. संकेत मालीच्या खांद्यावर. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झाले. 2 चेंडूचा खेळ इथवर समाप्त. 6 आकडा धावफलकावरती आहेत. बनवायच्या टोटल विजयासाठी 64 धावा. तिसरा बॉल फुल टॉस वरती फटका दर्जेदार पाहायला मिळेल. तिसऱ्या चेंडूवरती 6 धावा अर्जित करत असताना संकेत माली वनडाऊनच्या भूमिकेत पोहोचलेत. पॅव्हलियन मधून सेट होऊन पोहोचलेत संकेत माली. षटकार लगावत असताना 6 ने धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 12 या आकड्यावरती. 12 धावा धावफलकावरती. विकेट आल्यानंतर कुठल्या प्रकारचं प्रेशर न घेता चांगली फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये. चौथ्या बॉलवरती कलात्मकतेने या फटक्याला उत्तर देत असताना पाहायला मिळतायत. कव्हरच्या दिशेने चेंडू. यावेळेस आपण पाहतोय 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट पाहायला मिळतील. चांगला फटका होता. क्षेत्ररक्षकानं चांगलं प्रयत्न पाहायला मिळेल. सलग चेंडूचा पाठलाग करत असताना बाउंड्री पर्यंत चेंडू अडवण्यात आला. फेकी झाली तोपर्यंत 2 धावा. 2 धावफलक 14 या आकड्यावरती. 14 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. पाचवा चेंडू फुल टॉस आहे. यावेळेस फटका सीमा रेषा पलीकडे बाल. यस
नो चेंडू. चेकसाठी आपण पाहतो अंपायरने रिव्ह्यू घेतला, चेक केला जाईल. येस, इथे ऑफिशियल चेक करतायत हा चेंडू नो असणार आहे की नाही. षटकार नक्कीच आलाय संकेत माली याच्या बाट मधून. येस, ऑफिशियलचा डिसिजन आमच्यापर्यंत येतोय. नो चेंडू असणार आहे. फ्री हिटची संधी. आता संकेत मालीसाठी पारितोषिक लागलंय. जर का संकेत मालीने 50 लगावली तर स्टार ग्रुप यांच्याकडून तब्बल 2000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. संकेत मालीसाठी पारितोषिक कमावण्याची संधी. अफलातून फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये 2 षटकार त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालेत. तब्बल वैयक्तिक 14 धावसंख्येवरती खेळत असताना आता फ्री हिटची संधी आहे. फ्री हिटचा चेंडू यावेळेस आपण पाहतो. आता चांगला चेंडू पाहायला मिळाला. टप्पा आल्यानंतर आतल्या दिशेने वलन घेणारा चेंडू विघ्नेश. फ्री हिटचा चेंडू होता. थांबवलं, कुठल्याही प्रकारची धाव येणार नाही. डॉट बॉल. 5 चेंडूचा खेळ इथे समाप्त झालाय. आता लास्ट बॉल अजून या ओव्हर मधील शिल्लक असेल. धावफलक जाऊन पोहोचलंय ते तब्बल 21 या आकड्यावरती. 21 धावा धावफलकावरती आहेत. लास्ट बॉल फर्स्ट ओव्हर मधील. संकेत मालीसाठी लास्ट बॉल. अकुट टप्प्याचा चेंडू. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत येईल षटक संपल्याचा. पहिल्या षटकात अंती धावफलक तब्बल जाऊन पोहोचले 21 या आकड्यावरती. चांगली धावसंख्या प्रांजल अनन्या 11 टीमची. तब्बल 64 धावसंख्येच्या आव्हानाला प्रत्युत्तर देत असताना गोल्डन विकेट अजयची नक्कीच माघारी आली आहे. परंतु तदनंतर मैदानाच्या आतमध्ये 2 फलंदाज चांगली कामगिरी करत असताना पाहायला मिळेल. संकेत 21 पर्यंत पोहोचली आहे. विनंती असेल सर्वच टीमला, आपल्या घरची स्पर्धा आहे आणि या स्पर्धेमध्ये तुमचं सहकार्य देखील तितकंच महत्त्वाचं आहे. त्यासाठी आपण स्वयंसेवकाच्या भूमिकेत लगेचच सर्व टीम ज्या टीम इथे उपस्थित त्यांना त्या टीमला विनंती आहे की आपण बाउंड्री लाईन कव्हर करा. अजूनही 3 ओव्हरमध्ये बनवायच्यात विजयासाठी प्रांजल अनन्या 11 टीमला 43 धावा. त्या 3 ओव्हरमध्ये 43 धावसंख्येचा अजूनही टार्गेट असेल प्रांजल अनन्या 11 टीमसाठी. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार होत आहेत. चेतन येथील गोलंदाजी मार्कवरती सेकंड ओव्हरसाठी. स्ट्रायकरवरती आता गणेश आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये बनल्यात 21. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. पहिला चेंडू आपण पाहिला. चेतनचा वेगवान चेंडू हाताळत असताना पाहायला मिळतो. अकुल टप्प्याचा चेंडू गणेशला ओळखता आला नाहीये. डॉट बॉलने या सेकंड स्पेअरला सुरुवात करत असताना चेतन जशी आक्रमक फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे तशीच गोलंदाजी देखील पाहायला मिळते वैष्णवी कंस्ट्रक्शन 11 टीम समोर. यावेळेस दुसऱ्या बॉलवरती फटका हवेमध्ये डीप मध्ये आहेत फिल्डर. कुठल्याही प्रकारची चुकी न करता सलामीला गेलेला दुसरा देखील फलंदाज. बॅक टू द डगआउट बाला बिलतील गणेश पेमारे. ग्रामपंचायत पिंपलोली प्रीमियर लीग 5व्या पर्वामध्ये प्रथमच दाखल झाली आहे वैष्णवी कंस्ट्रक्शन 11 टीम आणि त्यांचा खेळ आपण अनुभवतोय. चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळत आहे. स्टार्स टेनिस वर्ल्ड ची टीम आपण पाहतोय. हे ग्रामपंचायत पिंपलोली प्रीमियर लीगचं छायाचित्रण टिपत असताना खूप चांगलं काम त्यांच्या माध्यमातून देखील या स्पर्धेसाठी केलं जात आहे. पोहोचली अद्यापर्यंत 21 वरती टीम. पहिला चेंडू डॉट त्यानंतर विकेट माघारी आली. चेतन गोलंदाजी बार्कवरती अफलातून गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये वेश करत असताना पाहायला मिळेल.
न्यू बॅटर अजय भोईर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेत तिसऱ्या बॉलसाठी. तिसऱ्या बॉलवरती फटका दर्जेदार बाला मिळतोय. हलक्या हातानं मारला होता परंतु चांगली ताकद वापरली. 6 धाबेनं आता धावफलक जाऊन पोहोचते ते तब्बल 27 या आकड्यावरती. 27 धाबा धावफलकावरती बाला मिळतील. आता येत्या 15 चेंडूवरती 37 धावसंख्येची गरज आहे. 15 चेंडू 37चं समीकरण अजूनही. विचार केला प्रांजल अनन्या 11 टीमचे फलंदाज. प्रत्येक फलंदाज जो पण पॉपिंग क्रीज वरती पोहोचतोय लगेच षटकार किंवा चौकार लगावण्याचं धाडस
लास्ट बॉलवरती 11 धावसंख्येची गरज, अशक्य असं समीकरण. औपचारिकता म्हणायला हरकत नाही आता शिल्लक असेल प्रांजल अनन्या 11 टीमची. लास्ट बॉल सागर पुढे सरसावत मारण्याचा प्रयत्न, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, एक टप्प्याखाली चेंडू सीमारेषा पलीकडे जाईल. इथे या मॅच मध्ये विजय संपादन करत असताना पाहायला मिळतीये वैष्णवी कंस्ट्रक्शन 11 टीम. विचार केला जितेंद्र कालनसुती मास्टर 11 टीम ही देखील या ग्रामपंचायत पिंपलोली प्रीमियर लीग 5व्या पर्वामध्ये नवीन टीम आहे. तदनंतर वैष्णवी कंस्ट्रक्शन 11 ही देखील नवीन टीम आहे. दोन्ही टीमने या स्पर्धेमध्ये विजय संपादन करत असताना पहिल्या मॅच मध्ये पाहायला मिळाली आहे. विनंती करतो यानंतर अजय सरांना की आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर लगेचच मायक्रोफोनवरती जोडले जा.